मारेगाव वार्ता। रात्री बिबट्या, सकाळी रक्तबंबाळ रोही। बोरी इजारा शिवार हादरले, बोरी इजारा दहशतीत, वन विभाग झोपेत। बिबट्याचा बंदोबस्त करा, मनीष जाधव यांची मागणी। बोरी इजारा शिवारात बिबट्याच्या मुक्त वावराने शेतकऱ्यांची झोप उडाली असून रात्री बिबट्याने रोहीवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने संताप उसळला आहे। रसराम डवरे व आयुब भाई यांच्या कलिंगड शेतात सकाळी मध्यभागी रक्तबंबाळ अवस्थेत रोही आढळून आला। रात्रीच्या हल्ल्यात 2 एकर क्षेत्रातील कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले असून रोहीच्या पाठीवर पंजाने गंभीर जखमा झाल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत वन अधिकाऱ्यांना तात्काळ रेस्क्यू व उपचाराचे निर्देश दिले। मात्र शेताच्या मध्यभागी रोही असल्याने शेतकऱ्यांचे आणखी आर्थिक नुकसान होणार आहे। या शिवारात रोही, रानडुक्कर, बिबट्या व कोल्ह्यांचा कायम वावर असून शेती करणे अशक्य झाले आहे। पिकांची सातत्याने नासधूस होत असताना शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली आहे। पीक नुकसानीचा तात्काळ मौका पंचनामा करून योग्य मोबदला द्यावा व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा गर्भित इशारा मनीष जाधव यांनी दिलाय। वन्यजीवाच्या हल्ल्यात काल रात्री आयुब भाई यांच्या कलिंगड या पिकाच्या शेतामध्ये मोठा थरार झाला। बिबट्याने या वन्यजीवावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून या बोरी इजारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा वावर आहे। दुर्दैवाने वन विभाग या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पूर्णतः अपयशी आहे। होणारं नुकसान हे लाखात असते आणि मिळणारी मदत ही हजारात असते। शेतकऱ्यांनी जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने एक शाश्वत धोरण घेऊन राज्य शासनाने देखील पीक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेती सोडून आम्हाला स्वतःला स्थलांतरित करून घ्यावं लागेल। नाहीतर आमची विनंती अशी आहे वन विभागाकडे की ह्या जमिनीच वन विभागांनी संपादित करून घ्यावा, कारण शेती करणं आता हातबट्ट्याचा विषय नाही।